बोधकथेचं नाव आहे बोध. राज्यकारभारापेक्षा इतर अवांतर गोष्टीत रस घेणाऱ्या एका राजानं आपल्या सेनापतीला 2 प्रश्न विचारले व उत्तरं देण्यासाठी त्याला एका आठवड्याची मुदत दिली. सेनापतीनं आपल्याच चेहऱ्या मोहऱ्याच्या आपल्या एका सेवकाला आपला पोशाख घालायला देऊन आणि त्या प्रश्नांची उत्तरं पडवून राजाकडे पाठवले. हा आपला सेनापतीच आहे अशा समजुतीनं राजानं त्याला विचारलं, काय सेनापती साहेब, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तयार आहेत का? नकली सेनापती म्हणाला, महाराज, ते प्रश्न आपण पुन्हा विचारलेत तर बरे होईल. राजा विचारले, समोरच्या पर्वताची माती एकूण किती टोपल्या होईल? नकली सेनापतीनं उत्तर दिले, त्या पर्वताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 1 आकाराची जर 1 टोपली बनवली तर त्या पर्वताची एकूण माती 10 टोपल्या होईल. राजा म्हणाला, वा, अगदी बरोबर आहे उत्तर. सेनापती साहेब, आता माझ्या मनात काय आहे ते सांगा. नकली सेनापतीनं उत्तर दिले, सध्या तुमच्या मनात तुम्ही सेनापतीशी बोलत आहात असं आहे, पण मी खरा सेनापती नसून सेनापतीच्या सोंगात तुमच्याकडे आलेला सेनापती साहेबांचा नोकर आहे. राजा म्हणाला, मग तुम्ही दोघांनी मला असं का फसवलं? नकली सेनापतीनं उत्तर दिले, माझ्या धन्याचं असं म्हणणं आहे की जे माणसं मोठ्या पदांवर आहेत त्यांनी मनोरंजनाच्या भलत्या सलत्या गोष्टीत वेळ वाया घालवू नये. राजाचं कर्तव्य राज्य उत्तम तऱ्हेनं चालवेन हे आहे, तर सेनापतीचं कर्तव्य राज्याचं उत्तम तऱ्हेनं रक्षण करणे हे आहे. अशा स्थितीत आपण त्यांना नसते प्रश्न विचारून त्यांचं मन त्यांच्यापुढे असलेल्या मुख्य प्रश्नांवरून उडवून भलत्याच प्रश्नांकडे वेधता. त्यांना आपलं हे वागणं मान्य नसल्यामुळे त्यांनी आपल्या मामूली प्रश्नांची उत्तर देण्यासाठी माझ्यासारख्या मामूली सेवकाला सेनापतीचं सोंग घेऊन पाठवलं. नकली सेनापतीच्या या खुलाशानं राजा वरमला आणि मनोरंजनाच्या बाबींतून लक्ष काढून त्याने ते राज्यकारभारात घातले.